नमस्कार. S27 लाईव्ह मध्ये आपले स्वागत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन झेंडावंदन मंच संस्थेतर्फे करण्यात आले. झेंडावंदन मंचच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसई हाती मोहल्ला येथील वसई विरार शहर महानगरपालिका गार्डन म्हणजेच पी कवळी गार्डन येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून ध्वजारोहणाचा कार्यक्रम झेंडावंदन मंचचे संस्थापक अध्यक्ष शाहिदभाई शेख आयोजित करत आहेत. दरवर्षी सर्व भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करतात. शैक्षणिक संस्था, कार्यालये आणि सरकारी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या तमाम भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताला इंग्रजांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाले होते. अगणित लाखो स्वातंत्र्यवीरांनी भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त केले होते. याच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वसई हाती मोहल्ला येथे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 100हून अधिक शाळकरी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पदवीधारक विद्यार्थ्यांना मेडल व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी झेंडावंदन मंचचे संस्थापक अध्यक्ष शाहिदभाई शेख, ॲडव्होकेट खालिद शेख, ॲडव्होकेट नासिर शेख, ॲडव्होकेट अल्तमश खान, हाती मोहल्ला मशिदीचे इमाम अली हसन साहेब, समाजसेविका उषाताई मराठे, सिद्धेश जोगळे, ॲडव्होकेट किरण मॅडम, ॲडव्होकेट सबा मॅडम, ॲडव्होकेट साबिया व इतर अनेक वकील, इंजिनियर, सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे सदस्य, अनेक मान्यवर तथा स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.